हाय, मी शैला गपाट। आज मी तुम्हाला माझ्या गार्डनची माहिती देणार आहे। माझ्या गार्डनचं नाव आहे शैला लिटल गार्डन। हे गार्डन मी 7-8 वर्षापासून बनवलेले। तसं माझं गार्डन खूप मोठं आहे, पण तुम्हाला मी असं दाखवते। एक माझा गार्डनचा एक छोटासा एरिया तुम्हाला आज मी दाखवते आणि तिथून सुरुवात करते। हे स्नेक प्लांट म्हणतात ह्याला। हे ऑक्सिजन देतं। हे असं आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला हे कसं लावलं, ह्याला किती खत टाकावं लागते, किती माती टाकावं लागते, किती प्रमाणात पाणी द्यावं लागते, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे। हे बघा, हे असं हे बघा, हे डिफेनबेचिया हे मी एकच आणलं होतं। तर ह्याचे मी 8 ते 9 केलेत आणि ह्याचं पण तसंच केलं होतं। हे नर्सरीतून मी एकच रोप आणलं होतं, त्याचे हे एवढे झाले। तसे माझे गार्डन म्हणून तर मला सगळे बनवायला 7 ते 8 वर्ष लागले। हे बघा, हे आणि हे का मे फ्लावर, हे फक्त मेमध्येच येतं। बरोबर मे महिना लागला की ते उगवणार आणि परत पूर्ण जळून जाणार। हे बघा किती छान दिसतंय। ह्याला बागेची खूप शोभा वाढवते हे। आणि ह्याला सावली लागते, पण पाणी कमीच लागतंय, पण सावली लागते याला। असून या इकडं असंच तुम्हाला दाखवते मी। हे अम्ब्रेला असं थोडंच असतं, पण माझ्याकडे खत पाणी असं त्याला व्यवस्थित झाल्यामुळं असं इतकं झाडाचंच रूपांतर घेतलंय त्यांनी। आणि हे मधुमालती ते वरी घेतले, ह्याच्यामध्ये आलंय ते। असं वाटतं की ह्याचेच फुलं आहेत ते। हे असं कुंड्या केलेल्या आहेत मी, असा पूर्ण एरिया। पाईपचं बनवलंय आणि त्याच्यात लावलंय हे। प्रत्येक एरिया आणि प्रत्येक पॉइंट हा मी वेगळा केलेला आहे। ताट केलंय इथं मी। ह्या सगळ्या झाडांची माझ्याकडे कमीत कमी 1000 ते 2000 झाडाची रोपं आहेत आणि सगळ्या प्रकारचे आहेत। मग ते कशी लावतात, त्याचं कसं खत पाणी कसं मी करते मेंटेनन्स, हे तुम्हाला माहिती द्यायची आहे मला। आता हे छोटासा एरिया माझा, हा गार्डनचा खूप छोटा एरिया आहे। असे माझ्याकडे 4 ते 5 एरिया असे मोठे मोठे आहेत। जर तुम्हाला हे आवडलं असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।